नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आणि पालक मित्रांनो, आजची नवोदय या परीक्षेसाठीची जी काय अपडेट आहे तर ते आपल्याला अपडेट जाणून घ्यायचे आहे। तर नेमका अपडेट काय आहे बघा, इयत्ता 9वी साठी जी काय एक्झाम आपण देणार आहे आपला पाल्य, तर त्या पाल्यासाठी बघा जी काय परीक्षेची जी काय तारीख बदल असेल किंवा जो काही नवीन जो काही फॉर्म असेल तो फॉर्म भरण्यासंबंधित तारखेमध्ये बदल झालेला आहे। आतापर्यंत बघा नवोदय जवाहरलाल विद्यालयाने ही तारीख 19 नोव्हेंबर पर्यंत फॉर्म भरण्याची लास्ट तारीख दिलेली होती, परंतु आता ही तारीख 26 नोव्हेंबर पर्यंत त्या ठिकाणी वाढवण्यात आलेली आहे। म्हणजेच बघा जुनी तारीख होती 19 नोव्हेंबर फॉर्म भरण्याची आणि नवीन तारीख आहे 26 नोव्हेंबर। चला, ज्यांचे कुणाचे फॉर्म भरायचे राहिले असतील त्यांनी पटकन सगळे डॉक्युमेंट्स गोळा करा, जे जे काय लागणार आहे फॉर्म भरताना तर भरण्यासाठी ते सगळे डॉक्युमेंट्सची मी पुढे तुम्हाला सगळी माहिती त्या ठिकाणी सांगणार आहे। की बघा 26 नोव्हेंबर पर्यंत आपल्याला फॉर्म भरून घ्यायचा आहे। 26 तारीख लक्षात ठेवा। ज्या पालकांचे फॉर्म भरायचे बाकी आहेत त्यांनी पाल्यांना सोबत घेऊन त्या ठिकाणी फॉर्म भरायचा आहे। मग अर्ज कसा करायचा तर बघा जवाहरलाल नवोदय विद्यालय निवड जी काही चाचणी आहे 2025 साठी ऑनलाईन नोंदणी करण्याची प्रक्रिया कशी असते थोडक्यात मी तुम्हाला इथे सांगणार आहे। त्याचं पहिलं बघा, ऑनलाईन प्रक्रियेद्वारे नवोदय विद्यालय निवड चाचणीसाठी अर्ज सादर करण्याची प्रक्रिया सुलभ करण्यात आलेली आहे आणि ही जी काही वेबसाईट आहे बघा www.navodaya.government.in याद्वारे तुम्हाला त्या ठिकाणी या प्रवेश पोर्टलवरती तुम्हाला नवोदयचा अर्ज त्या ठिकाणी भरता येणार आहे। चला, ही वेबसाईट थोडंसं लक्षात ठेवा। त्याच्यानंतर बघा तुम्ही जे काही पोर्टलवरती फॉर्म अपडेट करणार आहात किंवा तुम्हाला भरायचे फॉर्म, तर त्यावेळेस निकाल जाहीर झाल्यानंतर निवडलेल्या उमेदवाराच्या जो काही निवड आहे म्हणजे तुमच्या घराचा जो काही पत्ता आहे हा पत्ता, त्यानंतर तुमचं वय, तुमची पात्रता इत्यादी बाबतची जी काही पुराव्यांची पडताळणी आहे तर ही निश्चित केलेल्या प्रक्रियेद्वारे तुमची त्या ठिकाणी निवड केली जाईल। त्याच्यानंतर बघा पात्र उमेदवारांनी ऑनलाईन फॉर्म भरून उमेदवार आणि त्याचे किंवा तिचे जे काही पालक असतील या दोघांच्या स्वाक्षरी आणि फोटोसह प्रमाणपत्र अपलोड करायचं आहे। म्हणजे बघा तुमचा पाल्य आणि तुमचा फोटो त्या ठिकाणी दोघांचा फोटो स्वाक्षरीसह त्या ठिकाणी अपलोड करायचा आहे फॉर्म भरत असताना। आवश्यक कागदपत्रे बघा जे काही कागदपत्र आहे तर ते 10 ते 100 KB पर्यंत असावेत। जे फाईलची जी साईज आहे ते 10 KB ते 100 KB पर्यंत असली तर त्या ठिकाणी चालते। त्यानंतर बघा जे काही फोटो आहे तर हे फोटोचा फॉर्मॅट हा JPG या फॉर्मॅटमध्ये तुमचे ते डॉक्युमेंट्स त्या ठिकाणी असले पाहिजेत किंवा त्या पद्धतीने तुम्ही ते डॉक्युमेंट्स अपलोड करायचे आहेत तुम्हाला, ठीक आहे। त्याच्यानंतर बघा जवाहरलाल नवोदय विद्यालयामधील जे काही उमेदवारांनी बी प्रमाणपत्र प्राप्त करणे त्या ठिकाणी आवश्यक आहे। तसेच त्यांचे निवासस्थान जिथे प्रवेश घेऊ इच्छित आहेत त्याच जिल्ह्यात असले पाहिजे। म्हणजे बघा प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी जवाहरलाल नवोदय विद्यालय असतं। त्या जवाहरलाल नवोदय विद्यालयामध्ये बघा जर तुमची प्रवेश परीक्षा तुम्ही पास झालात तर तुम्हाला तुमच्या जिल्ह्याच्याच जवाहरलाल नवोदय विद्यालयामध्ये प्रवेश दिला जातो, ठीक आहे। म्हणजे तुमचं घर जिथं आहे त्या जिल्ह्यामध्ये जो निवासस्थान आहे चा पत्ता आहे त्या जिल्ह्यामध्येच तुम्हाला त्या ठिकाणी त्या जिल्ह्याच्या जवाहरलाल नवोदय विद्यालयामध्ये तुम्हाला प्रवेश दिला जातो। त्यानंतर बघा ऑनलाईन माध्यम सर्वांसाठी मुक्त आणि विनामूल्य आहे। म्हणजे तुम्हाला फॉर्म भरत असताना कुठल्याही प्रकारचे शुल्क त्या ठिकाणी लागणार नाही, अगदी मोफत तुम्हाला त्या ठिकाणी फॉर्म भरता येईल आणि एक्झाम पण त्या ठिकाणी देता येईल। त्यानंतर बघा डेस्कटॉप, लॅपटॉप, मोबाईल, टॅबलेट इत्यादी सारख्या कोणत्याही माध्यमातून तुम्हाला त्या ठिकाणी अर्ज करू शकता। म्हणजे तिथे फक्त डेस्कटॉप म्हणजेच कम्प्युटरच पाहिजे, फक्त मोबाईलच पाहिजे असं काही नाही, तुम्ही कुठल्याही डिव्हाइसेस त्या ठिकाणी वापरून अर्ज त्या ठिकाणी सादर करू शकता। त्यानंतर बघा सर्व जवाहरलाल नवोदय विद्यालयामध्ये उमेदवार किंवा पालकांना त्यांचे अर्ज हे विनामूल्य भरण्यासाठी मदत कक्ष म्हणजेच काय हेल्प डेस्क उपलब्ध असतो। जर बघा तुम्हाला काही अर्जाच्या विषयी काही डाऊट्स असतील तर तुम्ही तुमच्या जिल्ह्याच्या जवाहरलाल नवोदय विद्यालयामध्ये जा, तिथं तुमच्यासाठी मदत कक्ष स्थापन केलेला आहे। त्या मदत कक्षामध्ये जा, तुमच्या शंकांचं शंकाचं निरसन त्या ठिकाणी तुमचं नक्की होईल। त्यानंतर बघा पुढे नोंदणी प्रक्रियेसाठी पालक उमेदवारासह मुख्याध्यापकांच्या स्वाक्षरीचे प्रमाणपत्र असेल, उमेदवार व पालक यांच्या स्वाक्षरीसह फोटो असेल, त्यानंतर आवश्यक ती काय कागदपत्र, त्यानंतर बघा SMS द्वारे नोंदणी क्रमांक असेल, त्यानंतर पासवर्ड असेल, ते पासवर्ड प्राप्त करण्यासाठी वैध मोबाईल नंबर असलेला मोबाईल फोन सहित जवाहरलाल नवोदय विद्यालयामधील मदत कक्षावर संपर्क त्या ठिकाणी तुम्ही साधू शकता। तुमच्याकडे मोबाईल एकदम असला पाहिजे, त्यामध्ये जे काही तुम्ही सतत मोबाईल नंबर तोच वापरणार आहे, सारखा बदलणारा मोबाईल नंबर नको आहे, ठीक आहे। त्यात तुम्हाला माहिती येत असते, तुम्हाला तिकडे SMS वगैरे येत असतो, ठीक आहे। तर अशा प्रकारे बघा तुम्हाला त्या ठिकाणी फॉर्म भरायचा आहे।
जर तुम्हाला काही फॉर्म भरत असताना अडचण आली तर खाली दिलेल्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये त्या ठिकाणी तुम्हाला संपर्क साधू शकता. मी तुम्हाला योग्य ती त्या ठिकाणी माहिती देण्याचा नक्की प्रयत्न करेल. ठीक आहे. खाली आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये अकॅडमीचा जो काय ऍप असेल ऍपचं लिंक दिलेली आहे, युट्यूब चॅनलची लिंक दिलेली आहे. आपण सगळे आता बघा नुकतीच आपली 20 नोव्हेंबरला बॅच पण त्या ठिकाणी सुरू झालेली आहे. ठीक आहे. वेगळे शिक्षक असतील, अनुभवी शिक्षक त्या ठिकाणी तुम्हाला त्या बॅचेस मध्ये मार्गदर्शन करणार आहे. चला, येणारे जे काही एक्झाम असेल माझ्याकडून व डबल अकॅडमी पुणे याच्या टीम कडून तुम्हा सर्वांना बेस्ट ऑफ लक. थँक्यू.